आता बातम्या आहेत पेरण्यांसंदर्भात। राज्यामध्ये यंदाच्या खरीप हंगामात मागील वर्षीच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पेरणी पूर्ण झाली आहे। तर कृषी विभागाच्या माहितीनुसार ठाणे विभागात सर्वाधिक पेरणीची नोंद झाली आहे। विदर्भात जवळपास 85% पेरण्या पूर्ण झाल्या। तर दुसरीकडे नाशिक विभागात अपेक्षेपेक्षा कमी पेरणी झाली आहे। मराठवाडा विभागात सगळ्यात कमी पेरणी झाल्याची नोंद आहे। अर्थातच पावसाच्या परिस्थितीनुसार उर्वरित भागातील पेरणीची कामं ही सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी पाऊस नसल्याने पावसाने ओढ दिल्याने पेरणी खास करून मराठवाड्यात कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यामध्ये ढगफुटीसारख्या पावसानंतर झालेल्या प्रचंड नुकसानीचे पंचनामे आता युद्धपातळीवरती सुरू करण्यात आलेत। बहाय रथाचे कळममडू आणि या परिसरातील शेतजमिनी, फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यानंतर महसूल आणि कृषी विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची अचूक नोंद करून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ढगफुटीसारखा पाऊस हा चाळीसगावमध्ये झाला आणि त्यानंतर आता या ठिकाणचं पाहणी पथक जे आहे ते पोहोचलेलं आहे। हा दौरा सुरू आहे।